हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे डे 2 विथ कझिन्स. सो आम्ही प्लॅन केलेलं की सकाळी उठून फर्स्ट थिंग विल बी फ्रेशन अप हो आणि जाऊया बीचवर. बीचवर जाण्यासाठी आम्हाला पहिले स्टॉपवर यायला लागेल जिथून आम्हाला ऑटो भेटतात. तर आम्ही मस्त सकाळी वॉक बेक करून एकदम स्टॉपवर जातो आहे. बट तिकडे गेल्यावर आम्हाला एकही ऑटो किंवा एकही टमटमही भेटली नाही आहे आणि आम्ही लिटरल टाईमपास करत होतो. शोधत होतं इथे काय भेटतं तिथे काय भेटतं. मच्छी आमच्या येथे कलकत्ता माशांचा बीज मिळेल. पण इथे कुठे भेटतं चिकन शॉप? काकांना कॉल करावे लोकांनी. ए जिजूबा काय बोलतात ऐक ना. जिजूबा काय बोलतात, MSCITचा कोर्स आहे पण चिकन शॉप नाही आहे. जिजू सगळ्यांच्या प्रायोरिटी चिकन नसतात ना. आम्हाला ऑटो न मिळाल्यामुळे आम्ही परत घरी चाललोय, कारण का नेबरचे जे दादा होते ते वरती जात होते घरी. तर आम्ही बोलत चला आता भेटली आहे कार तर जाऊया. अँड वी आर बॅक होम इन आवर हॅबिटॅट, जिकडे आता सगळं विल बी अराउंड फूड, मच्छी, चिकन. अँड देन आम्ही प्लॅन आता जे काही आहे ते सगळं घरातच. सो बेसिकली आमचा पॅटर्न काय झालेला माहिती आहे का, की जेव्हा खायचो त्याच्यानंतर आम्ही सिक्वेन्स खेळायला बसायचो. काहीतरी करायचो मग आम्ही सिक्वेन्स खेळायला बसायचो. म्हणजे ते 2 दिवस आम्ही बेदम सिक्वेन्स खेळत होतो. एंडच्या दिवशी उनो जिजूने आणलेला तो आम्ही खेळलो. बट स्टील सिक्वेन्स वॉज द हिरो, आय थिंक मेन कॅरेक्टर ऑफ द ट्रिप. त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅन केलेलं की संध्याकाळी आपण कौल फ्राय बनवूया. म्हणून आम्ही सकाळी जेव्हा स्टॉपवर गेलेलो तेव्हाच आम्ही चिकन शोधत होतो, चिकन कुठे. आणि फायनली आम्हाला भेटलं, पण आम्ही तेव्हा नाही आणलं ते. आम्ही विचार केला की संध्याकाळी करणार आहोत प्लॅन, तर मग 6 वाजता करायचं तर आपण 4-4:30ला जाऊन घेऊन येऊ. तर मग आता जिजू जाऊन घेऊन आलेत आणि आता इट इज ऑल अबाउट चिकन कौल फ्राय. कौन सा चाहिए? अंदर का 3 लो. हाँ, अच्छा वाला 3 ले. हाँ है बघा, ही ठीक है. ये चांगली है. तुम्हारा नाने का काम करो. ये भी अच्छा है. हाँ 3 ले लो. ये भी बस. अच्छा है. ठीक आहे. घासायला काहीतरी आणायला पाहिजे ना. प्रेशरने पाणी टाका, निघेल असं मला वाटतं. ते कवलं घास. एवढं लांब बनव ना. हे सगळं त्याच्यात टाकायला का सुकं? खाली काय लावणार? पण लाकडं अजून आणायला लागते.
त्यांनी कसं चुलीवर केलं तुम्हाला आमचं नाही, आम्ही पहिलेच कौलवर करणार होतो. मी त्यांची कॉपी करायला थोडी करणार आहोत. हे बघ ह्या 2 ग्रुप्स मध्ये परफेक्टली राहील. तिकडे सेन्सो चालू आहे, तिकडे लाकडं कामत असतील. भामरूड आहे. रॉकेल पण आणायला लागेल. रॉकेल आपल्याकडे नाहीये. रॉकेल लागतं काय? तेल नाही लागत? स्टार्टिंग करायला तेला लाग नाही लागत. ती काठी आहे. पाईप आहे तो. अरे लाकडी काठी आहे बघ कडेला एकदम. ती काठी नाही काय आणलं तिने पाईप आणला. पाईप आणला. ते काय आहे तिकडे डब्यामध्ये? रॉकेल आहे का? नाही नाही काकांकडे विचारायला लागेल. रॉकेल तिकडे काहीच लाकडं नाही भेटली का? पलीकडे पण काही नाही. बाबांनी आणली लाकड. म्हणजे तिचं घर नसेल. अरे पण मग घरात कशी गेली? घड्याळाचं लॉक तू सोलार पॅनल घे. ते बाबाला सोलार पॅनल लावायला गेलो ना. माझी बहीण आणि मी. तो पेरू खराब झालाय. कोणाचा आहे? बघ ना. हा व्हिडिओ विलेज शूटिंग सारखाच होतोय माहिती आहे का? ते कापायचं नाही काही. म्हणजे जंतू मरून जा. जीजू खायला चांगल्यापैकी निघालं नाही. लागेल अजून जीजू. हा नाही लागेल पण हे पाणी निघालं चांगल्यापैकी. हा टाका, एक टाका व्हिडिओसाठी. चालू आहे व्हिडिओ. थांबा आपण घेतो. टाका. किती टाकले? 3 ना? केंद्र झाले जीजू. थोडं पाणी लागेल. ऑइल टाकायचं, पाणी नाही. ते मोरू काय येऊया. रेड वाला पण वरून दिलं असतं. नाही हो. बस ना. जीजू आता ना काय म्हणतात त्याला, रॅन्डमच करते. मला वाटतं वाईट ठेवूया. वाईट जामच भारी दिसतंय मला. वाईट वाला पण असलं बस ना. बस. कोणाचा आहे? जीजूंचा. विसरून जा जिजू मी खाल्लं. येस खाऊन टाका. 1 2. तुम्हाला टाकायचं तर लालमध्ये थोडा टाका. कलर नाही घेणार लाल, थोडासा टाका. छान दिसतंय. बस बस बस. बस बस. नको. हा वास बघा जीजू. पाणी टाकायला लागेल कारण ते कॅशू आहे ना त्याच्यात स्वीट असतं. टाका. बस 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 बस. तिखट, अल्टिमेट तिखट आहे हा.
होय. ए, काय आहे ह्याचं नाव? जीजू 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 रोहित जीजू जीजू काय नाव रोहित रोहित नाही रे ह्याचं इकडे पण जिजू म्हटलेलं हा? आहे. कुठे ठेवू? इथे ठेवू शकते पण काळी मुंगी धावते. जीजू जे करतात त्याला पण एक बिग सॅल्यूट आहे, कारण का त्याच्या आजूबाजूला राहणं म्हणजे एवढा घाम येत होता, एवढं डोळ्यात तो धूर जात होता, बट कॉन्स्टंटली ते मेंटेन करणं पण खूप मोठा टास्क होता. बट एंड रिझल्ट वॉज यम. म्हणजे एवढं भारी होतं ना की आता आम्ही परत जाणार आहोत आणि आम्ही परत तसंच काहीतरी प्लॅन करू. एवढं चांगलं होतं. तर आमचं पहिले काय झालं, पहिले आम्ही सगळ्यांनी खाऊन खाऊन घेतलं आणि मग मला आठवलं की अरे आपण शूटच नाही केलं. अँड देन मी शूट करायला चालू केलं. एकदम मस्त बनले. चालू होते व्हिडिओ, मग बोलायचं असतं. हा का? मला काय माहिती. एक नंबर बनले. जीजू एक नंबर मॅरिनेशन. एफर्ट्स 10 on 10. इथे काहीच नाही. नो कमेंट. नो कमेंट. नो टेस्ट. नो काय मी लागणार आहे बटर नाही. सो झाली आहे गुड मॉर्निंग ऑफ डे 3 आणि बेसिकली आज आम्ही घरी निघणार आहोत आमच्या पण लंच करून. बट बोलायला गेलं ना तर गावातली सकाळ आहे ना खूप स्लो आणि पीसफुल असते ॲज कम्पेअर्ड टू सिटी मॉर्निंग्स. वाटत नाही असं माझं नाही, असं सगळ्यांनाच वाटतं, मी काही नवीन नाही आहे. आणि लंच करून आम्ही निघालो घरी जायला. दुपारची वेळ होती, फुल ऑन ऊन होतं आणि असा सीन झाला ना कारण का तो लॉंग वीकेंड होता. आणि मी विचार केला की मी अलिबागच्या बसस्टँडवरून प्रॉपर डायरेक्ट बस करून जाईल. मला पोचायला 1.5-2 तास मॅक्स. मला काही चेंज करायची गरज नाही आणि या लोकांना खूप लॉंग जर्नी होती. बट हे सगळे घरी पोचले आणि मी अलिबागच्या बसस्टँडवर होती. का? कारण का त्या दिवशी लॉंग वीकेंड होता आणि एवढी गर्दी होती की जी मी 2-3ला निघाली असेल ना ती मी रात्री 10ला पोचली आहे. तर हा होता एंड या ट्रिपचा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा.